जातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले आता। जय मुक्ताई। मी संतोष मराठे आपले मुक्ताई वार्ता न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करीत आहे। आता वळूया बातमीकडे। श्री संत मुक्ताबाई यांच्या पादुकांचे श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेस भेटीचा सोहळा संपन्न। गेल्या महिनाभरापूर्वी श्री क्षेत्र मुक्ताईनगर ते श्री क्षेत्र पंढरपूर असा आईसाहेब आदिशक्ती श्री संत मुक्ताई साहेबांचा पादुका पालखी सोहळा आषाढी वारीसाठी पंढरीश परमात्म्याच्या दर्शनाच्या ओढीने निघालेला होता। आषाढी वारीला या पालखी सोहळ्याचे नित्य दर्शन व उपचार आटोपल्यानंतर आज दिनांक 21 जुलै रोजी गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर श्री संत मुक्ताबाई यांच्या पादुकांचे श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेस भेटीचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। पंढरीहुनी गावी जाता खंती वाटे पंढरीनाथा, आता बोळवीत यावे आमुच्या गावा आम्हास हवे। सद्गतीत कंठ फुटो पाहे हृदय, निळा म्हणे पंढरीनाथा, चला गावा आमुच्या आता। या प्रसंगी विठुरायाला निरोप देताना सर्व भाविक व वारकरी भाऊक झालेले दिसून आले। यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने ॲडव्होकेट माधवीताई निगडे, मुक्ताई संस्थान विश्वस्त सम्राट पंजाबराव पाटील, संत मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख रवींद्र हरणे महाराज, हरिभक्तपरायण विशाल महाराज खोले, ज्ञानेश्वर हरणे, हरिभक्तपरायण उद्धव महाराज जुनारे, प्रज्वल महाराज, पंकज महाराज आदी वारकरी मंडळी उपस्थित होते। नाम म्हणे तुमच्या चरणावरी माता, 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 म्हणे तुमच्या चरणावरी माता, नाम म्हणे तुमच्या चरणावरी माता। आज्ञा द्यावी आता येतो आम्ही, आज्ञा द्यावी आता येतो, आज्ञा द्यावी आता येतो आम्ही, 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 आज्ञा द्यावी आता येतो आम्ही। राई रखुमाबाई सत्यभामा माता, राई रखुमाबाई सत्यभामा माता, राई रखुमाबाई सत्यभामा माता, राई रखुमाबाई सत्यभामा माता, रखुमाबाई सत्यभामा माता, राई रखुमाबाई सत्यभामा माता, राई रखुमाबाई सत्यभामा माता, राई रखुमाबाई सत्यभामा माता।
रखुमाबाई सत्यभामा माता राई रखुमाबाई सत्यभामा माता राई रखुमाबाई सत्यभामा माता राई रखुमाबाई सत्यभामा माता आज्ञा द्यावी आता येतो आम्ही राई रखुमाबाई सत्यभामा माता राई रखुमाबाई सत्यभामा माता राई रखुमाबाई सत्यभामा माता राई रखुमाबाई सत्यभामा सगळ्यांनी पांडुरंग परमात्म्याला आपण प्रार्थना करूया की आयुष्यात कधी त्या परमेश्वराचा आपल्याला आपण देहामध्ये शेवटचा रक्ताचा थेंब आहे, श्वास चालू आहे, तोपर्यंत आम्हाला तुमचा विसर पडू देऊ नका आणि तुम्हाला आमचा विसर पडू देऊ नका. शेवटची विनवणी संताजनी परिसावी विसरतो न पडावा माझा देवा तुम्हारी विसरतो न पडावा माझा देवा शेवटची
साधकाचा माय वाद ज्ञानोबा